नमस्कार मंडळी, मी यूट्यूबवर नवीन आहे. मला सहकार्य करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. माझे चॅनल नवीन आहे. तुम्ही माझी यूट्यूब फॅमिली आहात, सहकार्य करा. आणि अधिक महिना असल्यामुळे आम्ही काल पंढरपूरला गेलो होतो. भरपूर गर्दी होती. गाड्यांना तर गर्दी आहेच, पण पंढरपुरात सुद्धा भरपूर गर्दी होती. आणि दर्शन तर मिळायचं लांबच, पण रस्त्यावर सुद्धा ऊन पण भरपूर होतं आणि गर्दी भरपूर होती. काय झालं की ऊन असल्यामुळं आम्ही घरनंच स्वयंपाक करून शिदोरी नेली होती, पण तिथं अन्नछत्र पण होतं. पण पंढरपूरला गेल्यानंतर दर्शन तर आम्ही बाहेरून ते पायरीचंच घेतलं. नामदेव पायरीचंच दर्शन घेतलं. नंतर नदीवर गेलो, हातपाय धुतले आणि आमची जेवणाची शिदोरी नेली. तिथं आम्ही बसून सगळ्यांनी जेवण केलं. पुंडलिकाचं दर्शन घेतलं. तिकडून असं फेरफटका मारून परत वर आलो. इतकी रस्त्याने गर्दी होती की लोक अधिक महिन्यामुळं खूप पंढरपूरला खूपच गर्दी आहे. आणि सगळीकडे कुठल्या छोट्या छोट्या मंदिरात, मठात सगळीकडं उतरलेत लोक. त्यांची खूप चांगली व्यवस्था चालू आहे. आम्ही काय केलं, घरूनच नेलं होतं. त्यामुळं आम्हाला काय नाही. मग पेय वस्तू काय थोडं दुपारचं ऊन होतं म्हणून पिलो. घरनंच लेकरं ते सगळे सुना, पोरी सगळे गेलो होतो आम्ही. मग काल जाऊन आलो पंढरपूरला अधिक महिन्यामुळं. पण मंडळी गाड्यांना खूपच गर्दी आहे. खूप म्हणजेच खूप गर्दी आहे. वयस्कर माणसांनी अजिबात जाऊ नका. खरंच घरातून